आता कॅप्टन खरात प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। लैंगिक शोषणाचे 58 नाही तर 100 व्हिडिओ सापडले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। एसआयटी बैठकीतील पोलीस सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। नाशिकमध्ये तेजस्विनी सातपुतेंच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू आहे। लैंगिक शोषणाचे 58 नाही तर 100 पेक्षा अधिक व्हिडिओ असल्याची बाब देखील समोर आली आहे। व्हिडिओतून तांत्रिक विधीच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करत असल्याचं समोर आलेलं आहे। तर सुरुवातीला कॅप्टन खरातकडनं 58 व्हिडिओ हस्तगत केल्याचं समोर आलेलं होतं, मात्र 58 नाही तर 100 व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। या संदर्भात बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्यासोबत आहेत। सागर, महत्त्वाची बैठक सुरू आहे आणि त्याच दरम्यान आलेली महत्त्वाची अपडेट म्हणजे 58 नाहीत तर 100 व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत। नक्कीच, खरं तर कॅप्टन खरातांच्या बाबतीतले आता धागेदोरे आता पोलिसांच्या हाती लागायला सुरुवात झालेली आहे। खरं तर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर खरं तर एसआयटीची स्थापना झाली आणि आता या एसआयटीची स्थापना झाल्यानंतर जे एसआयटीचे प्रमुख आहेत वैष्णवी सातपुते यांच्याकडून सध्या ही चौकशी सुरू आहे आणि या चौकशीमध्ये आता अनेक बाबींची उघडणी जी आहे ती होताना पाहायला मिळत आहेत। विशेष बाब म्हणजे आपल्यापर्यंत जी माहिती आधी पोहोचली होती 58 लैंगिक शोषणाचे व्हिडिओ त्याच्याकडे आहेत ते आता 58 नसून तर 100 पेक्षा अधिक व्हिडिओ असल्याची धक्कादायक बाब आता समोर येते। यामध्ये आता एसआयटीचे प्रमुखांनी 12 अधिकाऱ्यांची याबाबत निवड केलेली आहे आणि यामध्ये या सगळे 12 अधिकारी आता याबाबत सगळे तपास सुरू करणार आहे। याआधी नाशिक ग्रामीण असेल, नाशिक शहर पोलीस असेल आणि त्याचबरोबर शिर्डीचे जे पोलीस आहेत ग्रामीणचे ते देखील यामध्ये समाविष्ट असणार आहेत, कारण 3 गुन्ह्यांचा जो तपास आहे यासाठी हा एसआयटीची स्थापना करण्यात आलेली आहे। विशेष बाब म्हणजे ज्यावेळी खराताच्या घराची झाडाझडती घेण्यात आलेली होती त्यामध्ये 2 लॅपटॉप, 8 लाखाची रोकड, पिस्तूल आणि जिवंत काडतुसे अशी मालमत्ता जी आहे ती सापडलेली होती। त्याचबरोबर काही त्यांनी खरेदी केलेल्या मालमत्तांची कागदपत्रे देखील सापडल्याची माहिती समोर येते। आता सध्या तरी नाशिकच्या एका कार्यालयामध्ये एसआयटीची बैठक सुरू आहे। नाशिक ग्रामीण, नाशिक शहर आणि शिर्डी पोलिसांची ही संपूर्ण टीम जी आहे ती आता मध्ये बैठकीसाठी बैठक सुरू आहे आणि यामध्ये आता सध्या खरातांच्या सगळ्याच बाबतीची जी चौकशी आहे ती होताना आता पाहायला मिळते। सागर, तर महत्त्वाची बैठक देखील सुरू आहे, त्यामुळे आणखी काय महत्त्वाच्या अपडेट समोर येतात याकडे लक्ष असेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।